नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये एक स्वयंघोषित अराजकीय आणि स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणणारी एक संघटना काम करते आणि त्या संघटनेचा दावा आहे की देशातील जे सरकार आहे त्या सरकारला जे अच्छे दिन आलेले आहेत ते आमच्यामुळे आलेले आहेत आणि सरकारचा दावा आहे की ह्या संघटनेला जे दिवस चांगले आलेले आहेत किंवा अच्छे दिन या संघटनेला आजचे आलेले आहेत ते आमच्यामुळे आहे। आता या दोघांचा जो दावा आहे तो दोघांनाचा जो दावा आहे तो खराच आहे, कारण दोघांचेही 2014 पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे जर दिवस तुम्ही बघितले तर निश्चितपणाने या संघटनेला पण चांगले दिवस आले आणि सरकारला पण चांगले दिवस आलेले आहेत आणि हे देण्यामागे लोकांचा मोठा हातभार आहे। परंतु लोकांना या सरकारने किंवा या संघटनेने काय दिलं हा प्रश्न आता विचारायची गरज आहे, कारण तुमचे तर चांगले दिवस आले, आमचं कधी चांगले येणार दिवस हा प्रश्न देशातील जनतेला पडलेला आहे। कारण तुम्ही जर बघितलं असेल 2014 पूर्वी हा वादा केलेला होता किंवा एक जुमला दिलेला होता किंवा घोषणा केलेली होती की अच्छे दिन आने वाले आहेत। लोकांना वाटलं आमचे अच्छे दिन येणार, परंतु त्यांना माहिती होतं की लोकांचे अच्छे दिन येऊ न येऊ आमचे मात्रच अच्छे दिन येणार आहेत। कारण त्या प्रकारच्या ज्या गोष्टी आपण पाहतोय, ज्या प्रकारच्या केसेस ज्यांच्यावर होत्या त्यांनी स्वतःच्या केसेस नील करून घेतल्या, ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप होते त्यांच्या केसेस तिथून ते निर्दोष सुटले, बॉम्बस्फोटासारख्या प्रकरणामधून आरोपी दोषी मोकाट सुटले, बलात्काराच्या आरोपामधून लोक सुटले, ज्यांनी लहान मुलींवर ज्यांनी अन्याय अत्याचार केले असे भोंदू बाबा त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जामिनावर बाहेर सोडलेलं आहे। म्हणजे आजचे दिन खरं जर बघितलं तर ह्या लोकांचे आले, देशातील जनतेचे आजचे दिन ज्याला म्हटलं गेलं ते आजपर्यंत आलेले नाहीत। परंतु आता हे जे दावे ते एकमेकांच्या माग करत आहेत किंवा आमच्यामुळं तुम्हाला आजचे दिन किंवा तुमच्यामुळं आम्हाला आजचे दिन, ह्याच्यात न जाण्यापेक्षा जनतेचे आजचे दिन कधी येणार हा प्रश्न आज देशातील लोकांपुढे पडलेला आहे। परंतु जनतेचे आजचे दिन येतील का नाही ह्याच्यात तर काय आता गॅरंटी नाही, परंतु निश्चितपणाने जनतेचे वाईट दिवस मात्र पुढे येणार आहेत का काय हा प्रश्न आपल्यासमोर आहे। कारण ज्या प्रकारे देशाच्या पंतप्रधानांचं नाव Epstein फाईलमध्ये आलेलं आहे आणि ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे की आपल्या देशातील एक सर्वोच्च पदावर ज्यांनी स्वतःचं एक प्रकारे प्रमोशन केलं किंवा 10-11 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धार्मिक स्वरूप त्यांचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं हे जे रूप आलेलं आहे जगासमोर त्याच्यामुळं निश्चितपणाने देशातील जनतेलासुद्धा धक्का बसलेला आहे। परंतु तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न न राहता ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीवर ज्यावेळेस आरोप होतात तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिकोनातून ही एक निराशाजनक किंवा लाजेने मान खाली घालणारी घटना आहे। परंतु या ठिकाणी आपण आज जे बोलायचं आहे तो हा भाग आहे की देशातील जनतेने तर हा विचार केलाच पाहिजे की अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानासारखी व्यक्ती, मग ती व्यक्ती कोणी पण असू द्या, परंतु पंतप्रधान पदावर ज्यावेळेस ती व्यक्ती बसते त्यावेळेस त्यांनी भान ठेवून वागणं हे महत्त्वाचं आहे। कारण देशाच्या इज्जतीचा आणि देशाच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असतो। परंतु आपण जर बघितलं असेल ही जी स्वयंघोषित जी संघटना आहे, स्वतःला अराजकीय आणि स्वतःला सांस्कृतिक मानणारी जी संघटना आहे, त्या संघटनेवर आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते ज्या प्रकारे तुम्ही बघा 10-11 वर्षामध्ये ज्या प्रकारचं त्यांना देशामध्ये एक प्रकारे स्पेस मिळालेली आहे। मग देशाच्या तुम्ही 2014 पूर्वी भारत मंडपम म्हणा किंवा अशा देशाच्या मोठ्या ज्या संस्था किंवा ज्या मोठ्या देशाच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांची कुठेही एका ठिकाणी संमेलन झालं आहे किंवा एखादी मिटिंग झाली हे आपल्याला पाहायला मिळत नव्हतं। परंतु 2014 नंतर मात्र वेगवेगळ्या मग त्या विज्ञान भवनापासून वेगवेगळ्या ठिकाणी ह्या लोकांना त्या ठिकाणी ॲक्सेस मिळालेला आहे। त्यांची त्या ठिकाणी मिटिंग होणं किंवा त्या संमेलन भरणं हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे आजचे दिन हे त्यांना आलेलेच आहेत। परंतु आता एक नवीन विवाद त्यांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की भाषावर प्रांत रचना किंवा भाषेवर आधारित ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये आंदोलन होतं त्यावेळेस त्या ठिकाणचं स्थानिक तो आजार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी जे मनसेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी एक्सवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे आणि त्या पोस्टमधून त्यांनी आपल्या मनातली जी खतखत आहे ती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी एक व्यवस्थितपणाने त्याचा समाचार घेतलेला आहे। ज्या व्यक्तीने या ठिकाणी हे वाक्य बोललेलं आहे त्यांच्या कामावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रत्येक गोष्टीवर राज ठाकरे यांनी तीव्र शब्दामध्ये वार केलेला आहे। आणि म्हणून तुम्ही ते जे ट्विट आहे
ते तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये राज ठाकरेंचं काय म्हणणं. राज ठाकरेंनी त्या पोस्टमध्ये स्पष्टपणाने हे सांगितलेलं आहे की प्रत्येक ज्या राज्यामध्ये जे अस्मिता आहे, मग भाषिक अस्मिता असेल किंवा भाषावर प्रांतरचना आहे, हे प्रत्येक राज्यामध्ये भाषेवर झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याला आपली एक भाषिक किंवा प्रांतीय जे अस्मिता आहे आणि त्यावर निश्चितपणाने काही राज्यातील जे लोक येतात ते अतिक्रमण करतात. त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्या स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात किंवा राजकीय अस्तित्व विशेष करून ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचा प्रत्यय आपण आता मुंबई महानगरपालिकेच्या वेळेस आपल्याला आलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय आणि बिहारी जे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आपले मतदारसंघ बनवलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे थेट महापौर पदावर त्यांनी दावा केला किंवा एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे नोकरी भरती होईल हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला किंवा महाराष्ट्रातील जे उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही मराठीचा काय संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी घेतलेली होती. आणि ही जी भूमिका आहे त्यांनी ज्यावेळेस त्यांनी जाहीर केली त्यावेळेस निश्चितपणाने जे इथले भूमिपुत्र आहेत, जे मराठी लोक आहेत, त्या मराठी लोकांच्या भावना त्या दुखावल्या जाणार आहेत. परंतु मराठी हा किंवा मराठी भाषिक हा जो समाज आहे तो एक या ठिकाणी महाराष्ट्राचा प्रमुख समाज आहे. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी ज्यावेळेस या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांनी त्यांची भूमिका ही जाहीर करणं आवश्यकच आहे. परंतु या ठिकाणची जी संस्कृती आहे, या ठिकाणची जी अस्मिता आहे त्याला धक्का पोचणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. परंतु जर भाषेवर आक्रमण होणार असेल किंवा भाषेवर जर कुठे आंदोलन होणार असेल तर त्या ठिकाणी त्याला विरोध करण्यासारखं काही नाही किंवा त्याला अशा प्रकारे स्थानिक आजार म्हणणं ही गोष्टसुद्धा न समजण्याच्या पलीकडे आहे. आणि जर त्यांनी स्थानिक आजार जर त्याला म्हटला तर हा जो आजार आहे हा दक्षिणेकडेच नाही तर गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक हाच मोठ्या प्रमाणावर आहे आणि मराठी भाषिक आणि हे जे मराठी राज्य आहे हे मराठी लोकांसाठी आहे. त्यामुळं निश्चितपणाने अशा प्रकारचे वाद, अशा प्रकारे काहीतरी बोलणं आणि स्वतःला इतरांपुढं सर्व धर्म मानणारे सर्व धर्म तर मानत नाहीत परंतु जातीसुद्धा मानत जाते. म्हणजे थोडक्यामध्ये कसं झालं आहे की एक समाज आम्हाला एकत्र करायचा आहे हे त्यांचं मिशन आहे, परंतु तो समाज जातीमध्ये कसा वाटला जाईल हे मात्र ते निश्चितपणाने करतात. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांची ही आहे की धर्म म्हणून एकत्र या, परंतु जात म्हणून मात्र ज्या तुमच्या उतरंड्या पिढ्या आणि हजारो वर्षापासून आम्ही बनवलेल्या आहेत त्या मात्र आम्ही मोडणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र यायचं नाही. त्या ठिकाणी मात्र समानता करायची नाही. मग समरसता आहे म्हणजे समानता हे तत्त्व जे त्यांना त्या संविधानामध्ये दिलेलं आहे ते त्यांना मान्य नाही, त्यांना समरसता मान्य आहे. म्हणजे एकमेकांमध्ये मिसळा, एकमेकांबरोबर सर्व व्यवहार करा, परंतु समानता मात्र तुम्हाला मिळणार नाही. धर्माच्या नावावर तुम्ही एकत्र या, परंतु धर्मामध्ये ज्या जाती आहेत त्याच्या नावावर मात्र तुम्ही एकत्र यायचं नाही, तर जाती मात्र कायम राहिल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ते लोक या ठिकाणी स्थानिक आंदोलनं किंवा स्थानिक भाषेला महत्त्व न देता त्यांचं जे राजकारण आहे देशामध्ये त्यांना जे करायचं आहे त्यासाठी त्यांची जी भूमिका आहे ही सोयीची भूमिका आहे. परंतु ही जी भूमिका आहे हीच भूमिका ज्याला विरोध झाला आणि त्या विरोधामुळंच पुढे स्वातंत्र्य आणि स्वराज्य ह्याच्यामध्ये जी लढाई आहे ती आजही म्हणजे असं वाटलं होतं की स्वातंत्र्य आणि स्वराज्य ह्याच्यामध्ये जी लढाई स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झालेली होती. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर पहिली जी आंदोलन सुरू झालं 1857चा उठाव आणि त्यानंतर जी भूमिका जे जाहीर करण्यात आली ती स्वराज्याची भूमिका होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. ही भूमिका त्यावेळेस त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती. परंतु ती जी भूमिका आहे ही फक्त 10-15% लोक जे आहेत त्यांची भूमिका होती. बहुजन समाजाने त्यावेळेस त्यांना पाठिंबा दिला नाही. परंतु आपण जर पुढे बघितलं असेल तर ज्यावेळेस महात्मा गांधींनी हे स्वराज्याचं आंदोलन पुढे चालू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वराज्य हा शब्द न घेता स्वातंत्र्य हा शब्द घेतला. त्यानंतर जे बहुजन समाज जो 85% आहे तो त्याच्यामध्ये सामील झाला आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये 30-40 वर्षामध्येच ज्यावेळेस सर्व समाज एकत्र आला त्याच्यानंतर जो स्वातंत्र्य आहे ती स्वातंत्र्याचा चळवळ यशस्वी झाली आणि आपला देश स्वतंत्र झाला. म्हणून ही जी भूमिका आहे ही स्वातंत्र्य आणि स्वराज्याची ही जी लढाई आहे ते पुन्हा एकवार सुरू झाली का काय असा प्रश्न आता पडण्यासारखी गोष्ट आहे. कारण जो स्वातंत्र्य आणि स्वराज्य हा जो लढा आहे हा संविधान 1950 साली लागू झाल्यानंतर हे संपलेलं होतं. परंतु आता ही जी सत्ता आहे ही अशा लोकांच्या हातामध्ये आहे की जे स्वराज्य मानणारे आहेत,
स्वतःचं राज्य त्यांना निर्माण करायचं आहे आणि म्हणून संविधानाचं राज्य हे त्यांना नको आहे. संविधान हे त्यांचं दुश्मन आहेत आणि म्हणून पर्यायाने डॉक्टर बाबासाहेब यांनासुद्धा त्यांचा विरोध आहे. तर त्या विचारसरणीला विरोध आहे. आणि 26 जानेवारीला तुम्ही बघितलं असेल की बाबासाहेबांचं नाव घेणंसुद्धा टाळण्यात आलं. परंतु ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात आंदोलन, पण आता ही गोष्ट समजावून घेतलं पाहिजे की ही जी लढाई आहे ही स्वातंत्र्य आणि स्वराज्य ह्याची आहे. परंतु जे घटना मान्य करते भाषेवर प्रांत रचना, तीच घटना हे मान्य करते की प्रादेशिक अस्मिता हे सुद्धा आहे. आणि म्हणून असे जे लोक आहेत की जे स्थानिक अस्मितेला किंवा स्थानिक भाषेला किंवा स्थानिक आंदोलनांना जे म्हणतात ना की हा स्थानिक आजार आहे, असेच लोक हे देशाच्या एकीकरणासाठी, देशाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी हा सुद्धा एक ह्यांच्यापासून सुद्धा एक मोठा आजार हा या समाजाला आहे. हे लोकांनी आता समजावून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या ह्या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.